मंडळी, गणेश उत्सव हा जवळ आलेला आहे आणि त्यामुळे बाजारामध्ये अनेक प्रकारच्या गणेश मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात। पण आपल्याला घरामध्ये गणेश मूर्ती बसवायची असेल तर ती गणेश मूर्ती कशी असावी बरं, हे मात्र आपल्याला माहीत असायला हवं। शास्त्रामध्ये याचे काही नियम सांगितलेत। गणेश मूर्ती तुम्ही तुमच्या आवडीची नक्की आणा, पण शास्त्रानुसार त्याचं पालन होतंय का याची काळजी तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे। मग घरात बसवायची गणेश मूर्ती कशी असावी बरं नेमकी, तर आपण पाहूया। चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, बाजारात आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्ती पाहायला मिळतात। मग त्यामध्ये आपण नेमकी कोणती गणेश मूर्ती घ्यावी याबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये संभ्रम असतो। आपण घरगुती गणपती मूर्ती घेतोय ना, मग आपण एक लक्षात ठेवायचं, आपण चिकन मातीची किंवा शाडूचीच बनवलेली गणेश मूर्ती घ्यायची, अर्थात पर्यावरण पूरक असावी। पर्यावरणाला धोका पोहोचल अशा घटकांपासून बनलेली नसावी, कारण आपण चिकन मातीची आणि शाडूची जर मूर्ती घेतली तर ती आपल्याला घरामध्ये सुद्धा एखाद्या मोठ्या टपामध्ये ती बुडवता येते आणि तिचं विसर्जन करता येतं, म्हणजे तिची माती होते आणि ती माती मग आपल्याला झाडामध्ये टाकता येते। आणि आपण जर PUPची घेतली तर ती विरघळत नाही, ती जसून तशीच राहते। किंवा आपण कुठं जरी सार्वजनिक जरी विसर्जन त्या गणपतीचं केलं तर ती विरघळत नाही आणि ती तुकडे होऊन तशीच पडते आणि आपलं पर्यावरण सुद्धा त्यांनी खराब होतं। त्यामुळे आपण चिकन मातीची किंवा शाडूचीच गणेश मूर्ती घ्यावी। त्याचबरोबर आपण घरामध्ये गणपती बसवतोय, त्याची उंची नेमकी किती असावी बरं? आपण बऱ्याच वेळा काय करतो, आपल्या घरामध्ये बसवायच्या मूर्तीची उंची छोटी आणतो, कधी मोठी आणतो, आपल्याला आवडेल तशी आपण घेऊन येत असतो। पण साधारणतः आपण घरामध्ये बसवायच्या मूर्तीची उंची 1 ते 1.5 फूट असावी। घरात आपल्याला मूर्ती बसवायची, त्याची उंची 1 ते 1.5 फूट असावी, त्याच्या अधिक नसावी, असं शास्त्र सांगतं। त्याचबरोबर बाजारामध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या आकारामधल्या गणेश मूर्ती पाहायला मिळतात। पण आपल्या घरामध्ये जी आपल्याला गणेश मूर्ती बसवायची आहे ती आपल्याला बसलेल्या स्थितीतच पाहिजे, म्हणजे गणपती बाप्पा पाटावर बसलेले आहेत या स्थितीतच आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती पाहिजे। डाव्या सोंडेची आणि नैसर्गिक रंगाने रंगवलेली असावी। तुमच्या आवडीची गणेश मूर्ती तुम्ही नक्की आणा, पण या गोष्टीचं पालन होईल हे मात्र नक्की लक्षात ठेवायचं। आणि शक्यतो गणेश मूर्ती आपण आदल्या दिवशीच घरी आणून ठेवावी आणि गणेश मूर्ती आणायला जाताना घरातल्या कर्त्या पुरुषाबरोबर बाकीच्यांनीही गणेश मूर्ती आणायला जावं। आणि मूर्ती घरी घेऊन येताना डोक्यावर कर्त्या पुरुषाने टोपी घालावी किंवा एखादा पंचा रुमाल घ्यावा आणि मग हातामध्ये मूर्ती घेऊन घरी यावं। आणि मूर्ती आणताना घरी मूर्तीच्या तोंडावर लाल कपडा किंवा रेशमी वस्त्र हे घालावं आणि झाकूनच आपल्या घरी गणेश मूर्ती घेऊन यावी। तुम्ही गणपतीची स्थापना करताय, मग गणपतीचं मुख कोणत्या दिशेला असावं हे देखील पाहूया आपण। मूर्तीचं तोंड पश्चिम दिशेला होईल असं ठेवावी मूर्ती, म्हणजे पूजकाचं तोंड हे पूर्वेकडे होईल। पूजकाने पूजा करताना आपलं तोंड दक्षिणेला किंवा पश्चिमेला होणार नाही याची काळजी घ्यावी। आता काहींचा असा पण गोंधळ होतो पहा, मूर्ती ठेवायला आपल्याला दिशा व्यवस्थित नसते। तर आता पाहूया आपण, मूर्तीचं तोंड जर पूर्वेला असेल तर आपण कोणत्या बाजूला बसलं पाहिजे बरं? मूर्तीचं जर पूर्वेला तोंड असेल तर पूजकाने गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला म्हणजे उत्तरेकडे तोंड करून बसायचं आणि मग पूजा करायची। आता मूर्तीचे तोंड जर उत्तरेकडे असेल तर पूजकाने दक्षिणेकडे तोंड करून न बसता गणपती बाप्पाच्या डाव्या हाताला बसायचं, म्हणजे पूजकाचं तोंड हे पूर्वेकडे होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूर्तीचं तोंड हे दक्षिणेकडे नसू नये, दक्षिणेकडे कधीच करायचं नाही मूर्तीचं तोंड। दक्षिणेकडे तोंड हे उग्र देवतांचं असतं। घरी जी आपण गणेश मूर्ती आणतो ती शांत आणि आशीर्वाद देणारी असती, त्यामुळे तिचं तोंड दक्षिणेकडे नसावं। मूर्ती आणताना हे लक्षात ठेवायचं, मूर्ती ही आशीर्वाद देणारी असावी, उग्र स्थितीतली आणि युद्ध करणारी कधीच नसावी। तर अशाच धार्मिक आणि महत्त्वाच्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। धन्यवाद।